नमस्कार, मी पंजाब डक एक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर आता काय झालं की राज्यामध्ये एक आता वातावरण चेंज होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये. तर यानुसार मुद्दामून ह्या लोणार सरोवर इथून अंदाज देत आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, निजामाबाद, आदिलाबाद, छत्तीसगड, तेलंगणा त्या परिसरामध्ये काय होणार आहे, 23, 24, 25च्या दरम्यान वातावरण खराब होऊन तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तो पाऊस सगळीकडे काही पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. फक्त राज्यात काय होणार आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा आणि तामिळनाडू त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून त्याचा असर फक्त पूर्व विदर्भातल्या काही गावांना बसणार आहे. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी विदर्भातच, पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर ज्यांच्याकडे हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणी चालू आहे, तुम्ही काय करा, 22 तारखेपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली, त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली, तंबाखू देखील काढणं चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं, मी म्हणत असतो ना, दरवर्षी महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं छत्तीसगड ह्या दरवर्षी काय असतं, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ह्या 4-5 राज्यामध्ये काय असतं, गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय. म्हणजे त्या 20 दिवसामध्ये मग त्या 2-3 राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होत आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ही गारपीट सगळीकडे होत नसते, पण दरवर्षी काय असतं, फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण असतं. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, 22 तारखेपर्यंत ज्यांचा गहू, तूर, कांदा काढणी असलं तर 22 तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं, काढण्याची तयारी ठेवायची. कारण की काय असतं, नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच. म्हणजे ह्या 2-4 राज्यामध्ये काय होतं, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं. म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतोय. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्यांचा हरभरा काढणीस आला असेल तर तुम्ही काढू शकता. गहू काढण्यासाठी पोषक वातावरण, तूर काढण्यासाठी पोषक वातावरण, तंबाखूसाठी पोषक वातावरण, वाळू घालण्यासाठी, त्याच्यानंतर द्राक्ष बागायतीसाठी आनंदाची बातमी. राज्यातलं ऊन वाढत जाणार आहे, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण